फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे पिझ्झा होममेड पिझ्झा। हा एकदम हेल्दी असणार आहे। हे फक्त त्यानंतर पिझ्झा सॉस, मेयोनीज, टोमॅटो सॉस, ऑरिगॅनो आणि हे आपण असं खूप काय भाज्या टाकणार आहे, कॅप्सिकम, कांदा। आणि सगळ्यात पहिला आपण प्रोसेस आपली आहे, आपण फॉर्क घ्यायचा आहे। फॉर्क हा पिझ्झा बेस एकदम नरम आपण आणायचा दुकानातून आणि खूप चांगला असतो हा बघा। आणि आता आपण फॉर्क घ्यायचा बघा, मस्त दाखवतो। आणि हे असं असं होल करायचं, कारण ते मसाला हे आहे ना पिझ्झा सॉस तो पूर्ण आतमध्ये जायला पाहिजे म्हणून ना। आपण असं करून घ्यायचं। इकडे पण क्रॅक पाडायचा, क्रॅक चिकन कापलेला आहे, एक आपण ऑरेंज कलर कापलेला आहे आणि एक ग्रीन कलर कापलेला आहे आणि कांदा कापलेला आहे। कांदा आता आपण एक तूप घेतलेला आहे, मग आपण थोडं एकदम छोटं जास्त घ्यायचं नाही। आता आपण हा पॅन असा धरायचा आणि मस्तपैकी फिरून घ्यायचं। बोल पूर्ण पॅनवर। आता पूर्ण पॅनवर आता दाखवतो मला। घेतलेला आहे पिझ्झा पास्ता सॉस। पण भाज्या आपण कापल्या आहेत त्या पण पहिला आपण रेड कलरचं घेऊया सजवायला एकदम मस्तपैकी बघा। आपण एकदम एक लावायचा, असं एक जास्त लावायचं नाही। आपण एवढा करून घेतल्यानंतर आपण टाकायचा ऑरिगॅनो। त्यानंतर थांबा, बस एवढं नको टाकायचं आपण। आता आपण घ्यायचं आहे, आता आपण चीज घ्यायची आहेत बघा। आता आपण चीज उकळूया। आता आपण चीज काढलेला आहे। आता आपण एक किस्ती घेतलेली आहे, लोड करायचा आपण चीजने पूर्ण। ह्याला एक क्यूब बस होतो आपल्याला। कुठलाही घालतो आपल्याला मस्त। बस जास्त गोड नाही करायचं आपण, त्यामध्ये तिखट केलेलं आहे आधीपासूनच। आणि आता मी गॅस पेटवून ऑन केलेला आहे। मग आता आपण असं त्याला ठेवायचं पूर्ण, ते जोपर्यंत खालून ते ब्राऊन होत नाही तोपर्यंत मध्ये ठेवायचं। स्लो पण नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं। आणि असं आपण आता जे आता खालून असं ते ब्राऊन होणार, आता वेळ आहे ब्राऊन व्हायला, त्यामध्ये काढायचं। आणि असं एकदम कुरकुरीत झालेला आहे। कुरकुरीत चेक करायचं आपण, असं चेक करायचं आपण। चीज मेल्ट होऊन द्या, पण आपण वेट करूया। हे वाला पिझ्झा झालेला आहे, आपण प्लेटवर घेऊया पिझ्झा। आपलं असं आपण कटर घ्यायचं किंवा सुरी पण चालते, सुरी पण आपण कापा सुरू करूया। असं एक मारा, असा आणि असा कापा। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। ओके बाय।